मित्रांनो, लालबागमध्ये मराठीच्या ऐवजी गुजरातीमध्ये फलक लावला. हे फलक आहे की पुढचा रस्ता बंद आहे, त्यावर इंग्लिशमध्ये आहे आणि खाली गुजरातीमध्ये आहे. दोनच भाषेत आहे आणि मराठी भाषेत नाहीच आहे. महाराष्ट्रात गुजराती भाषेत लावायची याची हिंमत होते कसे? आणि मराठी भाषेचं नाहीच आहे. महाराष्ट्र मराठी माणसाचं आहे, मराठी भाषेतल्या लोकांचं आहे आणि इथे एक गुजराती फलक लावणार. गुजरातमध्ये फक्त मराठी आणि इंग्लिश फलक लावले तर चालतील का? काय चालणार ना. महाराष्ट्रात कसे आम्ही कमवून घेणार? हे बघा, गुजराती बद्दल विरोध नाहीये, गुजराती लोकांबद्दल भाषेबद्दल अजिबात विरोध नाही, पण आमच्या मराठी भाषेवर खूप प्रेम आहे. मराठी भाषेचा सन्मान पहिले जपला पाहिजे. तुम्ही आमची भाषाच डवळून आमच्याच राज्यामध्ये जर गुजराती फलक लावला तर कदाचित खपवून घेणार नाही आणि असं चालणारही नाही. मित्रांनो, खरं बोललं तर आपली मराठी माणसं एकजूट नाही आहेत. आपल्या महाराष्ट्रात त्यांना माहिती आहे की सध्या सरकार त्यांच्या फेवरमध्ये आहे, महापौर त्यांच्या फेवरमध्ये आहे, म्हणून त्यांची हिंमत होत असावी.